शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झालेत। त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील शेतकऱ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात विरोधी पक्षाचे आमदार देखील सहभागी झाले होते। अर्थसंकल्पात शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करण्यात आल्याने शेतकरी आक्रमक झालेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सतीश पाटील, राजू शेट्टी देखील या आंदोलनात सहभागी झालेत। उद्ध्वस्त करून बकास करून आपली पिढ्यानपिढ्याची शेती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीनंतर बहुमताच्या आधारावर हा रस्ता करण्याचे नियोजित केलेलं आहे। संपूर्ण जवळजवळ 12 जिल्ह्यातून याला पूर्णपणे विरोध आहे आणि हा रस्ता होऊ नये। 86,000 कोटी सरकारचे ज्या शेतकऱ्यांच्यावर नांगर फिरवणार असतील तर ते 86,000 कोटी पिण्याच्या पाण्यासाठी जर आणि शेतीच्या पाण्यासाठी जर वापरले तर बरं होईल। शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आमचं हे आंदोलन थांबणार नाही। लाखो शेतकऱ्यांचा, शेतमजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे। त्यांच्या ड्रीमसाठी लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न, त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्काचूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे। आणि ज्यांचं आयुष्य राहिलंय, ज्या शेतकऱ्यांचं त्याच्यावर आयुष्य अवलंबून आहे, हे मुख्यमंत्री ते शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाले।